नमस्कार, ATV न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मी सागर दुस्सल। अहमदनगर महानगरपालिका निवडणूक नुकतीच पार पडली। महापौर पदासाठी कोण कोणासोबत जाणार, कोणता पक्ष कोणाला पाठिंबा देणार, कोणत्या पक्षाचा महापौर होणार, कोणत्या पक्षाचा उपमहापौर होणार, स्थायी समिती कोणाला भेटणार, अनेक चर्चा ह्या नगरमध्ये रंगत आहे। परंतु नगरसेवकांच्या मनामध्ये नेमकं काय? राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नज्जू बलवान यांच्याशी या विषयावरती खास चर्चा केली आहे सुशील थोरात यांनी। तर पाहूया आपण नज्जू बलवान यांचं रोकठोक मत। नमस्कार, ATV न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। सध्या अहमदनगर महानगरपालिकेची निवडणूक झालेली आहे। महापौर पदाची निवडणूक 2 दिवसांनी होणार आहे। सर्वांनाच आशा आहे की आता महापौर कोणाचा होईल। राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना तीनही पक्ष या महापौरच्या पदावर दावेदारी त्यांनी केलेली आहे। मात्र आपण ही चर्चा करत असताना महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि महापौर पदाची निवडणूक आहे या मधल्या काळात जर आपण चर्चा ऐकतोय तर फक्त ही अर्थकारणाची चर्चा होती। उमेदवारांना इकडे जावं लागतंय, तिकडे जावं लागतंय, काही उमेदवार सहलीवर गेले। मात्र आपल्याबरोबर ज्येष्ठ नगरसेवक आहेत ते आतापर्यंत कोणत्याही पार्टीच्या चिन्हावर निवडून आलेले नव्हते। ते स्वतः अपक्ष निवडून आलेले आहेत। गेल्या 2 वर्षापासून ते राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवली आणि ते निवडून आलेले आहेत। गेल्या 9 वर्षापासून 9 वेळा आतापर्यंत महानगरपालिका असेल किंवा नगरपालिका असेल अशा या पालिकेमध्ये सलग 9 वर्ष निवडून येणं असा एक रेकॉर्ड त्यांनी केलेला आहे। आपल्याबरोबर आहेत नजीर अहमद उर्फ नज्जू पैलवान या नावाने सर्व नगरकरांना परिचित असलेले ज्येष्ठ नगरसेवक नज्जू पैलवान आपल्याबरोबर आहेत। नगरसेवक नमस्कार। पहिला प्रश्न माझा असा आहे की तुम्ही आता खूप ज्येष्ठ नगरसेवक आहात। तुम्ही अनेक निवडणुका पाहिल्यात, नगराध्यक्षाची पाहिलेली आहे आणि महापौरांची पाहिलेली आहे। नगरसेवकाची निवडणूक झाल्यानंतर महापौरांची निवडणूक येते, दर 2.5 वर्षांनी, पहिले 5 वर्षांनी यायची। हा मधला जो काळ आहे आता सध्या आपण ऐकतोय घोडे बाजार होतोय, पैसे घेणं नेमका काय प्रकार असतो हा नगरकरांना सुद्धा आता कळून दे। नगरवासीला कळलं पाहिजे। आता त्यांची वेगळी समज राहते। घोडे बाजार होते काय होते हे काय आतमध्ये चालतं राहते, हे जे उभं राहतं त्याला माहिती आहे। जे मोठे मोठे सृष्टी आहे ते त्यांना माहीत होतं। घोडे बाजार राहते, खच्चर बाजार राहते, याचा काही संबंध येत नाही। आतमध्ये काय चालतं काही माहीत नाही। जसं लग्न होतं, नवरीला द्यावा लागतो होंडा, नवरीला होंडा लावणं ते आतमध्ये चालतो, वर नाही चालतो। पिक्चरमध्ये दाखवतो पैसे नाही दिले म्हणजे लग्न तुटला, असं नाही। याच्यामध्ये असं काय आहे नाही आणि आहे तर ते अंधारात आहे, मला माहिती। अंधारात म्हणजे ह्याच्यात देवाणघेवाण होते का? मग नेमकं हे जे आता लोकांमध्ये चर्चा आहे 1 कोटी 2 कोटी 4 कोटी असं चर्चा आहे। लोकांनी चर्चा ते झालं काय बी झालं तर चर्चा राहतेच ते। पण घोडे बाजार होतं नाही होतं ते आतमध्ये माहिती, आम्हाला माहित नाही। तुम्ही आता ज्येष्ठ नगरसेवक आहात, इतकं तुम्ही मतदान करायला जाणार। आता जर असा जर घोडे बाजार झाला तर विकास होत नाही ना? मग विकास काय नाही होतो? विकास होतो, तुला नगरसेवक खंबीर पाहिजे। नगरसेवक खंबीर पाहिजे, विकास काय नाही होतं। आता आम्ही झाले, बाळासाहेब बोराटे झाले, असे दुसरे 4-5 नगरसेवक आहे। तुमचं हे झालं, गणेश भोसले झाले, संभाजी कदम हे काम नाही करतं का? काम करणारे 2 नगरसेवक पडले, आश्चर्य वाटत आहे। नाही, जनतेमध्ये प्रश्न असा आहे की आता आपण म्हणतोय की महापौर व्हायला पैसे लागतात अशी एक समज आहे। जर मग ते पैसे लागत असतील तर उपयोग काय? मग आपण लोकशाही म्हणतो, जनता निवडून देते, मतदान होते, मग ते पैसा शेवटी जनता निवडून देतो। जनता पैसे गेल्याशिवाय बाहेर येत नाही ना। मग नगरसेवक बाहेर येतो नाही लवकर, पैसे घेतो म्हणजे नगरसेवक येत नाही लवकर। त्यांची काय समज वेगळी राहते लोकांची। बरोबर, लोकांचे म्हणजे काय बी राहिलं तर लोकांना समजत नाही का कसं काम करायचं, काय करायचं। आणि लोकांना सगळं समजतं। लोक काम करणाऱ्याला निवडून देतात। बरोबर, म्हणजे पैसा हा उपयोगी येत नाही। उपयोग नाही, काय पैशाचा काय संबंध येत नाही। म्हणजे आता हे महानगरपालिकाची आता सध्या शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल आणि भाजप असेल, हे तिघं पण दावेदारी करतात। तुम्ही ज्येष्ठ नगरसेवक आहात, तुम्ही राष्ट्रवादी पक्षाचे आता उमेदवार होतात आणि निवडून आला आहात, तर तुम्हाला काय वाटतं कसा महापौर असावा? महापौर चांगला असावं, नाही तर पहिले महापौर चांगलेच होते, काय खराब थोडी होते, चांगले होते। नाही, आता जो नगरसेवक विकासासाठी काय त्याच्या विकास 100% होतो। नगरसेवक चांगला पाहिजे। बरोबर। आणि महापौर जे आता होतोय, जी निवडणूक होती ती लोकशाही पद्धतीने होतीये? लोकशाही पद्धतीने होती। म्हणजे यामध्ये जी तथ्य नाही का, हे जे घडामोडी चालल्या किंवा नगरसेवक पळवणे, सहलीवर निघून जाणे, याच्यामध्ये काही तथ्य नाही? असं काय नाही सध्या, असं काय नाही। दर 12ला त्याला साईडला घेऊन जातात, ते म्हणतात आपलं साईडला घेऊन जातात। तुम्ही नाही गेले? मी कधी जातच नाही। बरोबर, कधी पक्षाचाच मला विश्वास, पक्षावर विश्वास, पक्षाला आमचा विश्वास आहे। ते म्हणते हे
एक नंबर माणूस आहे. झालं ते त्यांची समज वेगळी, आमची समज वेगळी. बरोबर. हां. हे जे नगरसेवक सहलीवर गेले, पक्षाला कुठेतरी भीती वाटली होती का हे जातील म्हणून असं आणि काय? दर 5 वर्ष 2.5 वर्षाला असं राहतच. बरं. कारण का माणसाचं मन आहे, कधी बी काय बी होऊ शकतो. तर त्यांचे हेतू ते त्यांचे बरोबर ते ससा आपल्या डावावर, पारधी आपल्या डावावर. बरोबर. आता तुम्ही सांगितलं की ससा आणि पारधी या डावावर असतात आपला, म्हणजे जो तो आपल्या पद्धतीने हे करत असतो. बरोबर आहे ना. मी शेवटचा प्रश्न असा विचारतो की ह्या सर्व घडामोडीवर पैशाची देवाणघेवाण होती का नाही होत? नाही, इतकं नाही. नाही होत. नाही नाही. बरोबर फारसे लोक इतके लोक पैसे दिले बी तर घेत नाही. बरोबर. आणि कुणाच्या घरं निवडून ठेवलं ते घरातून परत आणून देतात त्यांना. असे बी लोक आहे. हा, म्हणजे आता तुम्ही बोललात, मात्र हे जो विषय आहे की ह्या लोकांमध्ये चर्चेला जातो, पेपरमध्ये पण येतोय, घोडे बाजार होते, हे कुठेतरी थांबायला पाहिजे ना, या चर्चा पण थांबायला पाहिजे. यासाठी नगरसेवकांनी काहीतरी करायचं. आमच्या थांबला जे घोडे बाजार घोडेगावमध्ये राहते, इकडं काय असं नाही, काही बी समज काढून लोकांना सांगा, पब्लिक असं काही नाही. मला स्पष्ट सांगितलं मी, नगरसेवक खंबीर पाहिजे, काम होणार, काम होतात. बरोबर. तुम्ही महानगरपालिकेत नगरसेवक आहात, नगरपालिकेत सुद्धा तुम्ही पाहिले होते, शंकरराव भोले तेव्हा नगराध्यक्ष होते, तेव्हा सुद्धा तुम्ही नगरसेवक होता. हो. म्हणजे नगरपालिका पाहिली आहे, महानगरपालिका पाहिली, नगर अध्यक्षांचा निवड पाहिलेली आहे आणि महापौरांची निवड तुम्ही पाहत आहात. नेमकं फरक काय आहे या दोन्हीमध्ये? पहिले वेगळी गोष्ट होती. पहिले असं काय होत नाही. पहिले काय आहे, जे नगराध्यक्षने सांगितलं ते पूर्वी दिशा. आता काय लोक सगळेच महापौर झालेले. आता नगरसेवक पण महापौर समजतो आपल्याला. आता वेगळी समज आहे. काळ बदललेला आहे, काळ वेगळा झालेला आहे. बापाचा पोरगा ऐकत नाही, मुलगा ऐकत नाही, मुलगा बापाचा ऐकत नाही. म्हणजे फार असे लफडे झालेले. फार विचित्र हे आहे, योग आलेला आता. म्हणजे आपण जर पाहिलं तर पक्षाने उमेदवारी दिल्यानंतर नगरसेवक निवडून येतो, पण निवडणूक झाल्यानंतर तो पक्षाचा राहत नाही, असं काही उदाहरणं आले, नगरसेवक फुटतात. काय वाटतं तुम्हाला आता? नगरसेवक जे राहतो ते मला असं वाटतं की फक्त चाराने ते त्याच्या पक्षाला इतका नाही, ते स्वतःच्या जीवावर निवडून होतं. जे बी नगरसेवक राहतो बरोबर. ते स्वतःच्या जीवावर येतो निवडून, आणि लोक त्याला पाहून ओटं देतात. बरोबर. ते आमदार आहे, दुसरं काय आहे, ते दुसरं ते वेगळे राहते. ते पक्षाच्या हेतूवर येतात, मेहनत बी करावं लागत ती, आणि सगळं नगरसेवक काम करतो म्हणून ते निवडून येतात. का तुमचे हे काय म्हणतात त्याला, कार्यकर्ते. तर नगरसेवक जे राहतो वार्डमध्ये, पालिकेच्या इलेक्शनमध्ये नगरसेवक आपल्या जीवावर निवडून येतो. म्हणजे जर नगरसेवक आपल्या जीवावर निवडून येतो, पक्षाची गरज नसते का? मग पक्षाची गरज तर कोण पाहिजे? गरज राहते, चाराने पक्षाची गरज राहते. चाराने. अशी बी लोक आहे ना, बिगर पक्षाचे निवडून येणार. मीच 7 वेळेस आलेले. बरोबर. आता मला पक्ष देतात, मला तर तिकीट देतात बी नाही होतं. माझ्या घरी तिकीट पाठवतात. बरोबर. आमचे अरुण शेठ जगताप, दादाभाऊ कड़मकर, शंकरराव भुले, ये हमारे पहलवान को टिकट हम घर पे भेज रहे. क्यों? कि हमको पब्लिक पे ज़्यादा भरोसा है. हमारे वार्ड के पब्लिक, हमको हमारा टिकट पब्लिक है. बरोबर. हमको टिकट का इतना कुछ खास ज़रूरत नहीं है. हमारी पब्लिक जो पब्लिक आहे वो चुन के देने वाला पब्लिक. आमचे पब्लिक माझा तिकीट आहे. बरोबर. आता जर आपण पाहिलं, पब्लिक तुम्हाला निवडून देते, तुम्ही महापौरांना निवडून देत असतात, पण जर चित्र पाहिलं तर व्यक्ती भोवतीच कुठंतरी हे फिरतंय, ह्याच घरातला किंवा हाच माणूस महापौर म्हणूनची निवडणूक लढवलं जातोय. कुठे हे घरातला आता वेगळंच आहे. तेवढे वेगळा होता. जेवर आपल्या जीवावर काम करतात. आता ते म्हणतात, लोक म्हणतात पार्टी पैसे पार्टी. मला तर 9 वेळेस मी निवडून आलं, पार्टीने कधी पैसे दिलेच नाही हो. इलेक्शन लावायला आम्हाला तर आले 20 लाख, आले 40 लाख. अरे यार 10,000 रुपये नहीं है किस्से के अंदर, कहाँ से देंगे पब्लिक? सबको दिए तो रुपये कितने होते हो, एक को दिए तो. म्हणजे पब्लिक के पार्टी पैसे देती नाही, ही स्पष्ट आहे. आमच्या वार्डमध्ये मी तर बघतो, मला पब्लिक पहिले तर अल्लावर भरोसा आहे, मग पब्लिक आमचे पब्लिक होते सगळे जातीचे, हिंदू मुस्लिम, काय तुम्ही ख्रिश्चन, मुची समाज, गवळी समाज, आणि जे तुमचे जे बी लोक जितके म्हणजे वाडामध्ये मला तर सगळं भेटतं. त्याचं हे आता मी निवडून आलं त्याचं हे. बरोबर. म्हणजे सर्व धर्म समाजातल्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे, कारण तुम्ही विकास केला. महापौर कोण होईल असं काय वाटतं तुम्हाला? कारण राष्ट्रवादींनी सुद्धा आता सांगितलंय की महापौर राष्ट्रवादीचं होईल. भाजपकडून बाबासाहेब वाकळे यांनी तयारी केलेली आहे आणि शिवसेनेकडून बाळासाहेब बोराटे यांनी तयारी केलेली आहे. तुमचे सर्व मित्र आहात आता. सगळे. तुम्हाला काय वाटतं की कोण महापौर होईल? आता काय भरोसाच नाही, उद्या काय होणार परवा दिवशी. तुम्हाला पार्टीचं पार्टीची बिल्डिंग परवा दिवशी काय बी होऊ शकतो. जर भिंत पडती तर सरळ नाही पडती, टिडी वाकडी पडती. काय होणार, काय भरोसा आहे? म्हणजे तुम्हाला राष्ट्रवादीचं होईल असं वाटत नाही का?
नाही आता असं आहे, राष्ट्रवादी तर व्हायला पाहिजे, पण राष्ट्रवादीमध्ये रस्सी खीच चाललेली आहे. ते हिशोबाने जे तर होईल होतं हे सगळं माहीत रात्री होतं सगळं, मग सकाळी माहीत पडतो काय होणार आहे. महत्वाचा एक प्रश्न असा आहे की आता सध्या महानगरपालिकेत जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे दोघं आघाडी करून उमेदवार देत आहेत महापौर पदाचा. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहात आणि तुम्ही आता भाजपला मत देणार का, कारण महापौर पदासाठी जर आघाडी झाली तर? याच्यावर आमचा चर्चा झाला होता अरुण शेठ जगताप यांच्याबरोबर. तर त्यांना मी स्पष्ट सांगितलं होतं की मी भाजपसाठी हात वर करणार नाही. त्यांनी मला फार वेगळ्यापणे एक मोठा भाऊ आहे असं त्यांनी मला समजवलं. तेच हिशोबाने मी आमचे बाळाचे जितके बी आमचे मुस्लिम समाजचे काही हिंदू समाजचे त्यांना मी चर्चा केली. मी भाजपला हात वर करणार अजिबात नाही. त्याच्यामुळे माझ्या मित्राबरोबर माझं बोलणं झालं होतं, मी अजिबात करणार नाही. कारण मी लोकांना सांगितलं भाजपला वोट नाही द्यायचं, मग भाजपला कशाला मी वोट करू. याच्यावरून बऱ्याच लोकांनी सांगितलं याच्याबाबत, होय असं असं आहे तुमचं, तुम्ही काय करणार आहे. मला अरुण शेठ जगतापने सांगितलं असं आहे की याच्यामध्ये निधी यायला पाहिजे. आणि निधी कधी नाही आली तर मग लोकांना तुम्ही तोंड देणार का, लोक तुम्हाला बळबळ करणार. हे काम आहे, नालीचं काम आहे, रोडचं काम आहे, लाईटाचं काम आहे. तर आपण भाजपशी निधी याच्यासाठी करायला लागले तर निधी बी घेऊन येणार ते. कारण की याचे पूर्वी पहिले शिवसेनाचं होतं तर त्यांना फार तकलीफ झाली, त्यांनी फार प्रयत्न केला निधी आहे, पण तिकडं तर लाईट नाही, काही नाही. लोक सांगतात लाईट द्या, चोक द्या, वायर द्या, हे असं काम करा. नाही येतं त्याच्यासाठी मी लोकांना विचारत बोललं. त्याच्या आमच्या समाजाच्या लोकांनी सांगितलं असं काय नाही, तुम्ही यांच्याबरोबर राहा. तरी मी सांगितलं यांना की याचे राष्ट्रवादी कारण भाजपचे मिळून ते 42-43 लोक झाले, मी नाही बी दिलं माझ्या बाळाला माझ्या काम होणार नाही. याच्यासाठी मी एक आमच्या बाळामध्ये काम व्हायला पाहिजे, याच्यासाठी मी भाजपला मत देणार, हात वर करणार. तो माझा काही मत नाही भाजपला आत्ता बी नाही. कधी अरुण शेठ जगतापने सांगितलं, मी त्यांना वारंवार आग्रह केलं, अरुण शेठ मैं हाथ नहीं दूंगा, मैं नहीं आऊँगा. उन्हें बोले पहलवान आना पड़ेगा क्योंकि अपना ऐसा हुआ है करके मैं आ रहा. मेरा आज भी दिल नहीं है भाजप के हस्ते हात करने का, आज भी माझा मन नाही स्पष्ट. विकासासाठी तुम्ही फक्त त्यांच्याबरोबर जा. वार्डासाठी माझे वार्डासाठी माझ्या लोकांसाठी पब्लिकसाठी सगळे जे जातीचे लोकांचं काम व्हायला पाहिजे यांच्यासाठी द्यायला लागलो. मी माझ्यासाठी नाही द्यायला लागलो, होणार काम. धन्यवाद. आपण नजीर अहमद जागीरदार उर्फ नजू पैलवान यांनी आपल्याला सांगितलं की नगरमध्ये जो सध्या प्रचार चालू आहे किंवा महापौरची जी निवडणूक आहे यामध्ये जी चर्चा नागरिकांमध्ये असते, जी चर्चा माध्यमांमध्ये असते की घोडे बाजार होतोय, पैशाची देवाणघेवाण होती. मात्र नजू पैलवान यांनी सांगितलंय गेल्या 9 वर्षांपासून ते महानगरपालिकेत 9 वेळा महानगरपालिका आणि नगरपालिकेमध्ये ते नगरसेवक झाले. त्यांनी सांगितले की असा कसलाही घोडे बाजार होत नाही, कोणतंही अर्थकारण होत नाही. ही बेजबाबदारपणे जे लोक बोलत आहेत त्यांनी याबद्दल पूर्णविराम द्यावा. असा कोणत्याही पैशाची देवाणघेवाण होत नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि जर नगरसेवक खंबीर असला तर निश्चितच वार्डाचा विकास होतोय, हे त्यांनी उदाहरण आपल्याला दिलं आहे. इथंच आपण थांबतोय. पाहूया 28 तारखेला नेमकं काय होतं.